एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड। किनवट माहूर तालुक्यातील घनदाट जंगलात सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने वन्यजीवासाठी ठिकठिकाणी बांधली पाणवटे। वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबली। उन्हाचा पारा चढला आहे। किनवट माहूर तालुक्यातील घनदाट जंगलामध्ये नैसर्गिक पाणवटे आता समाप्त झालेले आहेत। त्यामुळे वन्यजीवाला पाण्यासाठी भटकंती करावी लागते। नेमकी हीच बाब हेरून सेवा संकल्प प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत भाऊ राठोड यांनी दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या घनदाट जंगलामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम पाणवटे तयार केले आहे आणि दररोज टँकरने या पाणवट्यामध्ये शुद्ध पाणी टाकण्यात येतं। किनवटकरांना हे दृश्य रोजचं अंगवळणी पडलं आहे। पाण्याने भरलेला टँकर आणि त्याच्या मागे सेवा संकल्प प्रतिष्ठानचे सगळे स्वयंसेवक अशा प्रकारे जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवट्यामध्ये पाणी भरतात आणि सेवा संकल्प प्रतिष्ठानचं काम त्यांचे स्वयं किती समर्पित भावनेने करत आहेत ते बघण्यासाठी या प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत भाऊ राठोड हे विशेष करून मुंबईहून आपल्या किनवट तालुक्यात आले आहे आणि हे दृश्य सारखणी घाट येथील आहे। मागच्या वर्षी वन विभाग कार्यालयाने या ठिकाणी कृत्रिम पाणवटा तयार केला होता, पण यंदा मात्र हा पाणवटा कोरडा ठाक होता। वन विभागाकडनं मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत भाऊनी या पाणवट्याला स्वच्छ करून घेऊन अशा प्रकारे या पाणवट्यामध्ये टँकरने स्वयंसेवकाला पाणी भरण्यास लावत आहे आणि काल रात्री या पाणवट्यावर अनेक जंगली जीव आले आणि त्यांनी आपली तहान भागवली। कारण या पाणवट्याच्या आजूबाजूला वन्य प्राण्यांच्या पावलाचे ठसे आहेत। काही वन्य प्राणी या पाणवट्यामध्ये उतरले होते, त्यांचेही ठसे स्पष्टपणे दिसून येतात। प्रशांत भाऊ राठोड यांचं हे सेवा कार्य मागील 30 वर्षापासून सुरू आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे आता वन्यजीवासाठी, पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षरोपणासाठी मोठी मोहीम उघडली असून किनवट तालुक्यामध्ये त्यांनी आपल्या या सेवेची सुरुवात अशा प्रकारे जंगलामध्ये पाणवटे निर्माण करून केलेली आहे। मराठवाड्याचं वैभव असलेल्या या सुंदर अशा जंगलाला आपण जपलं पाहिजे, वन्य प्राण्यांना जपलं पाहिजे। सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली असून तर चला मित्रांनो, आपणही आता काहीतरी हातभार लावूया आणि जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण करूया। हे बघा, गेली 30 वर्ष मी समाजसेवेसाठी अविरतपणे कार्यरत आहे। वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतो। तर आता कडक उन्हाळ्याच्या म्हणजे उन्हाच्या झळा चालू झालेल्या आहेत। साधारणतः 40-42 डिग्री तापमान आहे आणि मानवी वस्त्यामध्ये सुद्धा पाणी नाही। तसंच जंगलामध्ये तर आता सध्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे वन्य पशूंना पाण्याची खूप मोठी समस्या जाणवत आहे। त्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही। तर वन विभागाच्या माध्यमातून जे काही कृत्रिम पाणवटे तयार केलेले आहेत, तर त्या पाणवठ्यामध्ये मी माझ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून वन्य पशूंसाठी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत आहे। प्रबिसी नगर सकल कीजे काजा, हृदय राखी कौशलपुर राजा। श्री संत गोस्वामी तुलसीदास जी लिखित रामचरितमानस इस विश्व के 100 प्रसिद्ध ग्रंथों में से एक ग्रंथ में प्रभु श्री रामचंद्र जी के जीवन चरित्र पर वर्णन किया गया। प्रभु श्री रामचंद्र जी के वन गमन मार्ग में, इस दंडकारण्य में बहुत सूखा पड़ गया है। अभी ग्रीष्म ऋतु में पशु पक्षियों के लिए जल की आवश्यकता होती है। देखो, प्रभु श्री रामचंद्र जी के त्रेता युग में उन्होंने वानर की सेवा की।
अभी बंजारा समाज के कुलगुरु श्री संत सेवालाल महाराज ने कहा, जीवे शिवेन साई